नांदेडमधले पोलीस हेड कॉन्स्टेबल यांनी आपल्याच बायकोच्या डोक्यात गोळी घालून तिचा खून का केला असेल, या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अफजल पठाण याचा निकाह समाजाच्या रीतिरिवाजानुसार काही वर्षापूर्वी नाझीम बेगम हिच्याबरोबर झाला. सुरुवातीला त्याचा संसार सुखात समाधानाचा चालला होता. या दाम्पत्याला 2 मुलेही झाली. अफजल हा कॉन्स्टेबल म्हणून पोलीस दलात कार्यरत असल्यामुळे तो आपली ड्युटी संपवून रात्री अपरात्री कधीही घराकडे परत येत होता. खरे तर त्याची ड्युटीच तशी होती, त्यामुळे त्याला आपल्या बायको मुलांकडे लक्ष देण्यासाठी मनावा तितका वेळ मिळत नव्हता. अलीकडे तो विमानतळ पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होता. त्याचे आपले काम भले आणि आपण भले असे होते, पण तो घराकडे, आपल्याकडे, मुलांकडे लक्ष देत नाही. याचा अर्थ त्याचे नक्कीच काहीतरी प्रकरण सुरू असेल अशी शंका त्याच्या पत्नीला आली. त्याचे एका महिला कर्मचाऱ्याशी अनैतिक संबंध आहेत अशी संशय त्याची पत्नी नजीमा बेगम यांना येत होती, परंतु तसे काहीच नव्हते. अफजल हा नोकरीशी आणि पत्नीशी प्रामाणिक होता, तरीही त्याची पत्नी त्याच्यावर संशय घेत होती. या कारणातून रोज बायकोबरोबर त्याची भांडणे होत होती. नजीमा बेगम यांना पती घरी आल्यानंतर काही ना काही कारण काढून भांडण उकरून काढायची सवय होती. अफजल याने त्यांना बऱ्याच वेळेला समजावून सांगितले होते, तरीही भांडण काही कमी होत नव्हते. आता मुले मोठी होत असल्याने त्यांनाही सर्व काही समजत होते. मुलांकडे बघून अफजल पठाण हा भांडणात नमते घेत होता, पण नजीमा बेगम यांची पतीबरोबर भांडण काढण्याची सवय काही कमी होत नव्हती. त्या नवऱ्यामागे काही ना काही कटकटी लावत होत्या. त्यामुळे अफजल हे तिच्यावर चिडत होते. रागाच्या भरात तिला मारहाण करत होते. त्यांची भांडणे शेजाऱ्यांनी बऱ्याच वेळेला मिटवली होती. जवळच्या नातलगांनीही मध्यस्थी केली होती, तरीही नवरा बायकोतील भांडणे कमी झाली नाहीत. त्यातच अफजल यांचा स्वभाव हा रागीत आणि तापट बनला होता. रागाच्या भरात ते काय करतील आणि काय नाही याचा काही नेम नव्हता. हे नाझीमा बेगम यांनाही माहीत होते. घरामध्ये कशाचीच काही कमतरता नव्हती, पण नवरा बायकोत भांडणे होत असल्याने नातलग तरी काय करणार होते. त्यांनी बऱ्याचदा नजीमा बेगम यांना समजावून सांगितले, पण त्यांचा भांडखोर स्वभाव काही बदलत नव्हता. त्यामुळे अफजल हे जास्तीत जास्त वेळ नोकरीच्या ठिकाणी घालवत होते. घराकडे त्यांचे लक्ष कमी झाल्याने बेगम यांचा थैथयाट सुरू व्हायचा. त्यातच अफजल घराकडे येताना नशा करून येऊ लागल्याने त्या त्यांच्यावर अधिकच चिडायच्या. नवरा बायकोचे भांडणे विकोपाला गेले की त्यातून अघटित असे घडते. तसेच त्यांच्याही भांडणाचे झाले. कधी एकदा हिला संपवतो असे अफजल यांना झाले होते. भांडणात कधी कधी ती त्याच्या वर्मावर बोट ठेवीत असल्याने ते त्यांच्या जिवारी लागत होते. तू दुसऱ्या बाईच्या कशाला नादाला लागला आहेस, तुला काही घराची मुलाची काळजी आहे का नाही, असे ती म्हणत होती. केवळ संशयातून रोजची बायकोची कटकट ऐकून ते कंटाळले होते. बायकोला बघितलं की त्याच्या तळपायाची आग मस्तकात जात होती. त्याच्या सर्व्हिसची काही वर्षे बाकी असल्याने कशी तरी राहिलेली वर्षे काढायची आणि निवांत निवृत्तीचे आयुष्य जगायचे असा त्याने विचार केला होता. पण घरी आल्यानंतर रोज भांडणे आणि मारामारी होत असल्याचे बघून त्याचे घराकडे येण्याचे मनच होत नव्हते. त्या दारूची सवय इतकी लागलेली होती की दारूशिवाय चैन पडत नव्हती. घरी समजावून घेणारी बायको असली की घर कुटुंब व्यवस्थित चालते हे त्याला माहीत होते, परंतु त्याची बायको भांडणात इतकी बेजार करत होती की त्याला जीवन नकोसे वाटत होते. पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणून विमानतळ पोलीस ठाण्यात त्यांचा दबदबा होता. घरी मात्र त्यांना मान नव्हता. या अपमानाने, रोजच्या कटकटीने तो पार वैतागून गेला होता. याचा राग तो कधी कधी पोलीस ठाण्यात कोणावर तरी काढत होता. त्यामुळे त्याने आपल्या वरिष्ठांची नाराजी ओढावून घेतली होती. याचा परिणाम उलटा होत होता. त्याचे नशेचे प्रमाण वाढतच चालले होते. परिणामी घरातील भांडणेही वाढत चालली होती. मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी रात्री अफजल उशिराच कामावरून येताना नशा करून आला. मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी रात्री अफजल उशिराच कामावरून येताना नशा करून आला. घरात आल्या आल्या
नजीमा बेगम नेहमीप्रमाणे त्याच्यावर खेकसल्या. घरी यायला इतका का उशीर या कारणातून नवरा बायकोत भांडणे लागली. भांडणात नजीबा यांनी त्याच्यावर संशय घेतला. गेला असाल त्या बाईकडे, तिने तुम्हाला सोडले नसेल म्हणून तुम्ही लवकर घराकडे आला नाही अशी त्या टोचून बोलल्या. या बोलण्याने अफजलला इतका राग आला की त्याने पत्नीला बेदम चोप दिला. मारझोड करूनही त्याचा राग शांत झाला नाही. त्याने आपली सर्व्हिस रिव्हॉल्वर बाहेर काढली आणि त्यातील गोळ्या पत्नीवर झाडल्या. एक गोळी नजीमा यांच्या डोक्यात शिरली तर दुसरी गोळी त्यांच्या छातीत घुसली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. आपल्या हातून पत्नीचा खून झाल्याचे बघून अफजलची सगळी दारू उतरली. तो तिच्या मृतदेहा शेजारी बसून ढसाढसा रडायला लागला. आपल्या हातून हे व्हायला नको होते असे त्याला वाटत होते. गोळीच्या आवाजाने शेजारी त्याच्यापाशी आले होते. अफजल पठाण यांच्या घरात आतील रूममध्ये त्यांची बायको नजीमा बेगम ही रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. कुणीतरी या घटनेची माहिती नांदेड ग्रामीण पोलिसांना दिली. पोलीस येण्यापूर्वीच अफजल पठाण नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये स्वतःहून हजर झाला. तेथील हजर असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी घडलेली घटना सांगितली. अफजल पठाण स्वतः पोलीस हेड कॉन्स्टेबल असल्याने ते काही चुकीचे सांगणार नाहीत हे तेथील पोलिसांना माहीत होते. नांदेड ग्रामीण पोलिसांनी धनेगाव येथील घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी नांदेड येथील गुरु गोविंद सिंग सरकारी दवाखान्यात पाठवून दिला. संशयित आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर राहून त्याने गुन्हा कबूल केला असल्याने पोलिसांनी या घटनेची फिर्याद मयत नाजिमा बेगम यांच्या जवळच्या नातेवाईकांकडून घेतली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी नाजिमा बेगम वय 45 यांच्या खून प्रकरणी तिचा नवरा अफजल पठाण वय 52 याच्या विरोधात कलम 103 प्रमाणे गुन्हा दाखल केला. पोलीस कोठडी दरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली सर्व्हिस रिव्हॉल्वर जप्त केली. अफजल पठाण यांनी कौटुंबिक कारणातून पत्नी नजीमा बेगम यांच्यावर आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडल्या की या घटनेला अन्य कोणते कारण आहे याचा तपास पोलीस करत आहेत. माणसाला अतिराग कधी कधी नडतो आणि या रागाच्या भरात त्याच्या हातून काय घडते याचे हे उदाहरण म्हणावे लागेल. घरात भांडखोर बाई असेल आणि रागीट स्वभावाचा नवरा असेल तर त्या घरात असे प्रकार घडतात हे त्या घटनेवरून दिसून येते. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.